नमस्कार, मी निलेश. आपण बघत आहात खोजमास्टर लाईव्ह न्यूज. आज आपण महाराष्ट्र शासनाने 2025 तुकडेबंदी कायदा आणला याच्याबद्दल थोडीफार माहिती घेऊया. काय तुकडेबंदी कायदा? तुकडेबंदी कायदा हा महाराष्ट्रातील जमीन तुकडे पडण्यास आणि लहान तुकडे विक्रीस प्रतिबंध करणारा कायदा आहे. कायद्यानुसार ठराविक प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी जमीन खरेदी विक्री करणे प्रतिबंधात्मक होते. उदाहरणार्थ, जिरायती जमिनीसाठी 20 गुंठे आणि बागायतीसाठी 10 गुंठे हे प्रमाणभूत क्षेत्र होते. 2025 आता महाराष्ट्र शासनाने या कायद्यात महत्त्वपूर्ण शिथिलीकरण केले आहे. 1 जानेवारी 2025 पर्यंत शहरी भाग, गावठाण 200-500 मीटर म्हणजे क्षेत्रात आणि विविध प्राधिकरणाच्या हद्दीतील जमिनीत झालेले 1 गुंठेपर्यंत तुकड्याचे व्यवहार वैध कायदेशीर मानलेले जाणार आहेत. अशा लहान तुकड्यांच्या म्हणजेच 1 गुंठ क्षेत्रफळाच्या जमीन व्यवहारातील तुकडेबंदी कायदा रद्द केला गेला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्णयानुसार सुमारे 50 लाख जमिनी व्यवहारात फायदा होईल. लहान प्लॉट धारक, शेतकरी व नागरिकांची पिळवणूक कमी होईल. नोंदणी, बांधकाम परवानगी, मालकी हक्क यासारख्या बाबी अधिक सुलभ होतील. अंमलबजावणी जी आहे, निर्णयाची अंमलबजावणी पुढील 15 दिवसात 4 सदस्यीय समिती ही कार्यपद्धती प्रकाशित करेल. यामध्ये SOP मध्ये लेआउट, रजिस्ट्री, बांधकाम, प्राधिकरण क्षेत्राचे नियम स्पष्ट होतील. याची मर्यादा 1 जानेवारीपासून 2025 नंतरचे जमिनीचे व्यवहार विद्यमान कायद्याप्रमाणे होतील. म्हणजेच त्यानंतर झालेले व्यवहार सरळपणे वैध ठरणार नाही, अजून प्रचलित कायद्याच्या चौकटीत राहतील. या कायद्याचा हेतू काय? जमिनीचे अति लहान तुकडे होऊन शेतीचे उत्पादन कमी होऊ नये, शेतकऱ्यांच्या तुकड्यामध्ये अडचणी येऊ नये या हेतूने कायद्याचे अस्तित्वात आला आहे. आता या कायद्यात जो नवीन कायदा आहे त्याच्यामध्ये जो बदल होणार आहे त्याचे फायदे काय आपण ते बघूया. गावठाण, शहरी भाग, महानगरपालिका हद्दीत लहान लहान तुकडे विकणारे, घेणारे, प्लॉटधारक, शेतकरी व सामान्य नागरिक यांच्या मुख्य संदर्भामध्ये मुख्य तुकडेबंदीचा जो संदर्भ आहे तो नियमित तुकड्याचा व्यवहार 1 जानेवारी 2025 पर्यंत वैध ठरेल. शहरी भाग, गावठाण 200-500 मीटर परिसर, महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्र, प्राधिकरण हद्दीत विशेष लागू असणार आहे. आगामी SOP मध्ये अंमलबजावणीचे नियम स्पष्ट होतील. आता याच्यामध्ये जे शासनाने सांगितलेलं आहे 2025 सालातील बदलामुळे जमीन व्यवहार जास्त सुलभ होतील. मात्र संपूर्ण राज्यात तुकडेबंदी कायदा रद्द झालेला नाहीये, ठराविक भागामध्ये सवलती मिळणार आहे. तर हा होता तुकडेबंदी कायद्याबद्दलची माहिती. आपल्याला ही माहिती कशी वाटली यासाठी तुम्ही आमच्या खोजमास्टर चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. आम्हाला याच्यानंतर काही सूचना असतील तर सांगू शकता. आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी तुम्ही खोजमास्टर चॅनलला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.